नगरकर, तुम्हाला देखील असं फॉलियाज हेअर कलर शिकायचं आहे, चला तर मग तुम्हाला आज सांगतो. आज सलूनला जायला उशीर झाला कारण की मुलाच्या शाळेचा पहिला दिवस होता आणि सकाळची सुरुवात खूप भावनिक पद्धतीने चालू झाली. सलूनला गेल्यावर एक मॅम आल्या होत्या. त्यांनी भरपूर आधी आपल्याकडे हेअर ट्रीटमेंट केली होती आणि त्यांचे हेअर्स थोडे व्हाईट झाले होते. हेअर कलर नवीन हवा होता त्यांना. हेअर मध्ये थोडा ऑरेंज टोन असल्यामुळे आपण त्याच्यात ऑरेंजचा कटर वापरला आणि हेअर कलर आपण मीडियम ब्राऊन हेअर कलर घेतला होता, जो की त्यांचा नॅचरल टोन आहे. त्यानंतर दुसऱ्या मॅम आल्या. त्यांचे केस पूर्णपणे व्हर्जिन होते आणि केसांवर कोणत्याही प्रकारची केमिकल ट्रीटमेंट नव्हती, कलर केलेला नव्हता आणि त्यांना असा हेअर कलर पाहिजे होता की जो एकदम नॅचरल दिसेल आणि कोणतेही हार्श लाईन्स नको होतं त्यांना आणि ब्लेंडेड लुक हवा होता त्यांना. फॉलियाज हेअर कलर टेक्निक्सने आपण त्यांना चॉकलेट आणि गोल्ड टोन ऍप्लिकेशन केलं. त्याचं फायनल आउटकम कॅरिमल टोन सारखा दिसतो. साईडचे डायगोनल आणि मधला एक हॉरिझॉन्टल सेक्शन आपण पेंट केला होता आणि हँड पेंटेड टेक्निक्स वापरले होते आपण इथे. हेच सेक्शन आपण कंटिन्युअस फॉलो केले आपण बॅक साईडला आणि फ्रंटला देखील डायगोनल सेक्शननी आपण पेंट केले आणि ब्लेंडिंग केली बाई हाताने, एकदम असा ब्लेंड लुक यावा म्हणून. फायनल आउटकम तर खूप भारी आला होता. सॉफ्ट दिसत होता हेअर कलर आणि ब्लेंडेड देखील वाटत होता. हेअर कलरने मॅमच्या फेसचा टोन देखील एनहान्स करत होता आणि मॅमला देखील हेअर कलर खूप आवडला. इझी कॅरी करू शकतात मॅम ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न कॉस्ट्युम दोन्हीवर. या टेक्निक मध्ये आपल्याला स्लिमलेस ब्लेंडिंग आणि मस्त असा कलर मिळतो. तुम्हाला हेअर कलर कसा वाटला कमेंट करून सांगा. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.